घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य सरकार किती वेळा बोलणार? एकदा बोलले की कळतं ना काय ते. घटनाबाह्य सरकार म्हणून या सरकारची अवहेलना करायची, मागील सरकारची सुद्धा अवहेलना करत होतात आणि सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे तुम्ही जनहिताची कामं घेऊन जात आहात. जनहिताची कामं घेऊन मी गेलो होतो, बाहेर यायचं आणि सांगायचं की ईव्हीएम सरकारकडे मी गेलो होतो. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त या सरकारला बदनाम करायचं धोरण सुरू केलेलं आहे. तुम्हाला जर या सरकारला ईव्हीएम सरकार असं संबोधायचं असेल तर जा आणि ईव्हीएम मशीन बरोबर बसा ना आणि त्यांना तुमची गाऱ्हाणी मांडा. सरकारच्या दरबारी आपण का जात आहात गाऱ्हाणी घेऊन? तुम्ही स्वतःला म्हणत आहात की विरोधी पक्ष आम्ही आहोत, विरोधी पक्षाला अधिकार आहे गाऱ्हाणी घेऊन जायचा. अहो, तुमच्या मनामध्ये सध्या काय चाललंय हे आम्ही ओळखतो. तुम्हाला सध्या तुमचे आमदार सुद्धा नाही आले निवडून तरी सुद्धा तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनायचंय. विरोधी पक्ष नेता बनायची हाव तुम्हाला सुटलेली आणि म्हणून तुम्ही नको ती गाऱ्हाणी घेऊन सरकार दरबारी जातात आणि बाहेर येऊन ईव्हीएमच्या सरकारकडे गेलो होतो अशी सरकारची टिंगल करत आहात. माझा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एकच सांगणे की अशी सरकारची निंदा नालस्ती करणाऱ्यांना आपण सरकार दरबारी घेऊ सुद्धा नका, त्यांना ईव्हीएम कडे पाठवा. सर्व गाऱ्हाणी जी काही असतील ती ईव्हीएम दरबारी हे मांडतील आणि सोडून घेतील.